युवकाने डोक्यात दगड घालून प्रियसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यात घडली आहे। हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रियसीची प्रेम संबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे। 19 वर्षीय स्नेहा पुरुषोत्तम चौधरी असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिची हत्या करून फरार झालेल्या प्रियकर हा 21 वर्षीय सुमित नवनीत तांडे याला सोमवारी संध्याकाळी साटपटे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले। स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडे हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करीत होते। सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे 8 वाजण्याच्या सुमारास दोघेही आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झाले। भांडणादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून रक्तबंबाळ केले। या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांना दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित तांडेल हा स्नेहा हिला दुचाकीवरून बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परिसरात घेऊन गेला। दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीची कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजण परिसरात शोध मोहीम सुरू केली। दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्नेहा चौधरी हिचा मृतदेह खाजण परिसरात सापडला। लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटवण्यात आली। यानंतर बोईसर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून खून करून पसार झालेला आरोपी सुमित तांडेल याला साटपटी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे। तर स्नेहा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करीत आहेत। स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल हे मुरबे येथे शेजारी राहणारे होते। स्नेहा हिच्या मोठ्या बहिणीचा 3 दिवसापूर्वी साखरपुडा पार पडला होता। तर स्नेहा आणि सुमित यांच्या प्रेम संबंधात स्नेहाच्या कुटुंबियांचा मोठा विरोध होता। त्याच रागातून सुमित याने स्नेहाची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे।